आज म्हटलं पालकची भाजी बनवावी म्हणून तेलात मस्तपैकी जिरे मोहरी टाकली, त्यानंतर हिंग टाकली, नंतर लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा टाकला, चांगलं परतवून घेतलं आणि हळद टाकली. त्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यात ज्याच्यात भाजी वाटली होती की नाही त्याच्यातच मी टोमॅटो वाटून घेतला आणि ते टाकलं आणि चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं. त्यानंतर भाजी टाकली, त्यानंतर थोडंसं 1 चमचा बेसन टाकलं. ही भाजी कुणाकुणाची आवडीची आहे मला नक्की सांगा कमेंट करून. व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता डबेवाल्यांना आवडत नसलं तरी त्यांनी तोंड मुरकत मुरकत खायलीच पाहिजे ही भाजी, आणि थोडीफार आपल्या आरोग्यासाठी चांगली असते हो. आता डबेवाल्यांसाठी आणि माझ्या पोरासाठी शेंगदाणे घातले मी या भाजीत, कारण माझ्या पोराला शेंगदाणे फार आवडतात. आता भाजी आवडत नाही म्हटल्यावर काय करायचं, मग शेंगदाण्याच्या निमित्तानं तरी भाजी खातील असं मला वाटतं. आणि हो, ऑनलाईन काही काही लोक व्हॉट्सॲपला मेसेज करत आहेत की वडगाव शर्यत देशील का डबा, तर मी वडगाव शर्यत राहत नाही. आणि तुम्हाला ही जर का स्टीलची कढई घ्यायची असेल तर मी हिला टॅग केलेली आहे, तिथून तुम्ही हे प्रोडक्ट मागवू शकता. खूप छान आहे बरं का.